वानर पुढे होऊन म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरे कशावरून? तेव्हा कोल्ह्याने त्यांना धूर्तपणे नाही, धूर्तपणे म्हणाला. छान, तुमचा सराव सुरू आहे हे पाहून बरे वाटले. मी सगुणा वामनराव देव. आजपासून तुमचा अभ्यास मी घेणार आहे. अभ्यासात चांगले यश प्राप्त हो. तुम्ही येणार आहात हे सांगितले होते मला यांनी. यांनी की तुमच्या स्वतःनी? मी आधी तुमच्यासाठी गुळपाणी घेऊन येते. थांबा, बसा इथे बसा. ही कामे करण्यास घरात बरीच माणसे आहेत, तुम्ही जाण्याची गरज नाही. पण जर मी नाही गेले तर घरातील सगळ्या वडीलधाऱ्या मला रागे भरतील. मला खूप भीती वाटते. काही रागे भरीत नाहीत. मी आहे ना, बघते कशी काय बोलतात ते. पण काय? बोला बोला, अगदी मनमोकळेपणाने बोला. आजपासून तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. घाबरू नका, बोला. मागच्या वेळेच्या बाईंना घरातील सगळ्या बायकांनी चटणी वाटावयास लावली होती. ठाऊक आहे मला. महादेवरावांनी ह्याची सगळी कल्पना मला आधीच दिली होती. पण या वेळेला असे होणार नाही. चला बघू बरं, आजपर्यंत तुमचा काय काय अभ्यास झालाय ते. पुस्तके दाखवा मला तुमची. आता एकही क्षण वाया घालवायचा नाही. अभ्यासात लक्ष द्यायचे. काय? हो. बघू. वय वय, एकदम भारी प्रश्न आहे, कडक. पहिल्याच दानक्यात बाबा मालकाला सरळ केलाय. आता बोला. काय? अरे काय सांगतोयस काय पांडू? तुम्हाला सांगतो माई, या बाईंनी जर बाबा मालकांचा अभ्यास घेतला ना, तर नाही धाकल्या मालका इतके शिकले ना, तर मिशी उतरून मिशिया. अरे काय सांगतोयस काय? मग तर मला बोलावेच लागेल हो माधवाशी. वय वय. काय रे पांडू जी, गुळ पाणी कोणासाठी नेतोय? त्या टवळीसाठी? काही गरज नाहीये. आम्हाला मान न देता आमच्या नाकावर टिचून गेली ना वर शिकवायला. मग आता कशाला हवी तिची बडदास्त? आता बस म्हणा शिकवीत, घसा कोरडा होईस तो. छे छे छे, अगो एवढ्यावर नाही हो सोडायची मी तीस. माझा इंगा अजून ठाऊक नाहीये तिला. अगो आपल्याशी उद्धटपणा करायला जाते नाही. थांबो पांडू, ठेव बरं ती. ते गुळ पाणी दे माझ्याकडे. नाही काकू, तुम्ही माझं ऐका. मागच्या मास्तरीन बाई सारख्या मऊ नाहीयेत, कडक येतो त्या. अरे अशा कितीतरी कडक लक्ष्म्या ना माझ्यासमोर सुतासारख्या सरळ झाल्यात. नाही तिला चटणी वाटायला लावली ना तर सुभद्रा म्हणून नाव सांगायची नाही. काय आलेच मी, बघ तू. काय खरं नाही. आता बघा, आता ती मास्तरीन बाई येईल बघा कशी वटणीवर. बरे, आता मला सांगा, पाढे कुठपर्यंत आलेत तुमचे? 7 पर्यंत झालेत. म्हणू गुळ पाणी आणले? हो. बरे झाले हो. नाही, गुळ पाणी घेऊन चांगली ताजी तवानी हो. मी लगेच नेते तुला चटणी वाटायला. अगं बाई, भुवया वर करा पाहू. खरीच तुम्हाला कमी ऐकू येते. मी म्हटले भुवया वर करा. अगो ऐकायला येते मला.
नशीबवान आहात, भाग्य चांगले हो तुमचे. कठीण प्रसंग ओढवला तरी कधीही ददात नसते हो तुम्हास. पण दीर्घकाळ पती वियोग झाला आहे. हो ग, अरे तुझे. रडू नका. अहो तो वियोग लवकरच संपण्याची शक्यता आहे. काय? हो, तुमचे पती लवकरच परत येणार आहेत. खरे? खरेच. खरे सांगतेस तू? अगदी खरे. अगं बाई, पण तुला कसे कळले? अहो प्रसिद्ध ज्योतिषी काका पेंडसेंची लेक आहे मी. अहो ज्योतिषाचे जणू बाळकडूच प्याले मी. ललाट रेषा पाहून भविष्य सांगण्यात माझ्या वडिलांचा हात कुणीही धरणार नाही. अगं बाई, म्हणजे अगदी भाग्य उजळलेच हो आमचे. म्हणजे अशा योगायोगाने तुम्ही इथे आलात आणि नेमका माझ्या ललाटावरचा शुभयोग तुम्हाला दिसला. कधीपासून गेलेत तुमचे यजमान? झाली हो बरीच वर्षे. म्हणजे असे तीर्थयात्रेला जातो म्हणून गेले ते, आलेच नाही तो अजून. बघा ना बघा, नक्की कधी परत येतील सांगा ना. म्हणजे ललाट रेषा बघून सांगा ना माझी. वेळ दाखवणारी ललाट रेषा अजून उमटली नाहीये. ती उमटली म्हणजे समजेल. अगो बाई, हो का? हो. नाही मग मी काय करते, मी रोजच तुम्हाला माझे कपाळ दाखवते. आता काय रोजच तुम्ही आमच्याकडे येणार हो की नाही? हो तर मला तर आता रोजच यावं लागणार. हो. अगो बाई, गुळ संपला वाटतं. मला जरा भूक लागली होती हो. अगो बाई एवढेच ना, आत्ता आणते हो फराळाचे लाडू, चिवडा, चकली. नको नको, मला नाही आवडत असला कोरडा फराळ. फराळ कसा अगदी ताजा, गरम आणि हलका हवा. म्हणजे तांदळाची भाकरी, वर लोण्याचा गोळा आणि ओल्या नारळाची हिरवी चटणी. हत्तीच्या. अहो एवढंच ना. अहो रानड्यांचे घर आहे हे. मी आत्ता आणते गरमागरम करून दोघींसाठी. आणा. आणि अहो चटणी म्हणाल ना, मी करू का? छे, तुम्ही कशाला? अहो मी करते ना, माझ्या हातचा मळ आहे चटणी म्हणजे. हो का? हो. अगं बाई. आणि अहो लोणी म्हणाल ना, तर रोज एवढे निघते लोणी आमच्याकडे ताजे. हो. मी आत्ता आणते करून. आणा. उठली. नाही हो अजून, पण मला रोज यावे लागेल त्याकडे. या ना, मी रोज तुम्हाला गरमागरम खायला करून देईन. हो का? मी आलेच. या. आले अगदी. अहो मी काय म्हणते, येतील ना नक्की हे? येतील. मी आणते गरमागरम. अहो मी काय म्हणते, येणार. मी आत्ताच आणते गरम गरम करून. आणा. अगं बाई, आता हे येणार. हा, हसू नको. तुमच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून केले हे सारे. पाढे सुरू करा. 7 एके 7 7 दुने 14 7 त्रिक. अजून कशा आल्या नाहीत सुभद्रा काकू? मला तर वाटलं होतं गेल्या पावली त्या मास्तरीन बाईचा असं कुठं धरतील आणि धडा वडत आणून इथं बसवतील चटणी वाटायला. अजून आल्या नाही, पत्त्याच नाही त्यांचा. अरे गंमत बघत राहा पांडू दादा. हा. सुभद्रा काकू आहेत त्या, बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहायच्याच नाहीत. तिला आधी थोडे उपदेशाचे वळसे देत असतील वर. हे समज खरंय हो, पण लईच येळ लागतोय. मला तर वेगळीच शंका येते. नाही म्हणजे त्या मास्तरीन बाईंनी सुभद्रा काकूंना शिकवायला सुरुवात नाही ना केली. म्हणा 1 म्हणा 2. ते विसर हो पांडू, सुभद्रेची शिकवणी घेणारा अजून जन्माला यायचा आहे. आल्या. अगं दुर्गे, जरा खोवलेलं खोबरं दे बरं. आणि पांडू, मिरच्या आणि कोथिंबीर दे बरं लवकर. अहो तोंड काय बघत बसलाय? द्या लवकर द्या. ती मास्तरीण येईल चटणी वाटायला. अगो ताई, आता बडबडण्यामध्ये वेळ नको घालवूस. जरा ना पटपट 2-4 भाकऱ्या टाक बरं. भाकऱ्या कोणासाठी? अगो गरम गरम भाकऱ्या आणि चटणी देते गो तिला. भूक लागली असेल. आणि दुर्गे, तू लगेच लोणी काढ ताजे. हा. अगो बाई, कोणाला भूक लागली आहे? रमेला? अगो रमेश नाही गो, अगो तिला. ती शिकवायला आली ना रमेश, तिला. सगुणा देव. हा, भूक लागली असेल ग बिचारीला, देते तिला खायला. हा. अगो असे एकमेकांच्या तोंडाकडे काय बघताय?
ती कुणाची लेक आहे ठाऊके का? काका पेंडसेंची. म्हणजे ते प्रसिद्ध ज्योतिषी. अहो काय सांगताय काय? अहो म्हणजे आपल्या बाळंभटजींचे गुरु बंधू ते काका पेंडसे नुसता चेहरा पाहून सांगतात हो भविष्य. अगदी बरोबर बोललीस माई. आणि अगो त्यांची लेक सुद्धा. हो म्हणजे झाले कल्याण. अगो ताई, अगो मला तिने सांगितले की हे लवकरच परत येणार आहे तो. अगं खरंच. हो बाई, असे सांगितले का? तरीच कामाला लागल्यात. झाले म्हणजे त्या टवळीचे बस्तान बसलेच म्हणायचे इथे. आता काही ती सगुणा देव इथून जायची नाही. काय गो, काय म्हणालीस ताई? अगो मोठ्यांना बोल ना, ऐकायला तरी येईल मग. नाही काही नाही हो, हेच म्हणत होते चटणी जरा गुळगुळीत वाटा. वाटते नाही, ती देवीण म्हणत होती तेच खरे, यांना जरा ऐकू कमीच येते. कोण चटणी वाटणार होतं आणि कोण चटणी वाटायला बसलंय. काय रे पांडू, काय पुटपुटतोयस? नाही, मी असं म्हणत होतो त्या सगुणादेवबाईंना जरा माझा चेहरा दाखवून घेतो, बघतो या चेहऱ्यामध्ये किती कष्ट लिहिलेत अजून. दाखवा दाखवा, सगळ्यांनी चेहरे दाखवा, म्हणजे सगळे कसे अगदी सुत्ता सारखे सरळ होतील. काय म्हणालीस? काय म्हणालीस? नाही काही नाही, तुम्ही आपले वाटा वाटा वाटा. वाटते ग, तिला भूक लागली असेल ग. अगदी झालंच आहे होई सगुणा. भंडारकर काका आले. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट पाहत होतो. बरं काका, आजचा आपला विषय आहे स्वदेशी आणि व्यापार. तर त्या विषयातील काही टिप्पणी आम्ही काढलेली आहेत, ती जरा आपण पाहून. हो काका, आम्हास काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही अतिशय उत्सुक आहात असे आम्हास वाटते आहे. बघितलेत, ह्याला म्हणावी मैत्री. माधवरावांनी माझ्या मनातले अगदी अचूक ओळखलेत. बरे, या तडफदार तरुणाचा परिचय करून द्यायचा होता. हे वासुदेव बळवंत फडके. नमस्कार. नमस्कार. वासुदेव बळवंत फडके. होय. नाव कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते आहे. माधवराव, आपली स्वदेशी चळवळीविषयीची जी जाहीर व्याख्याने झाली ती दोन्ही व्याख्याने यांनी ऐकली आणि त्यांनी प्रभावित होऊन आपल्याला भेटण्याविषयीची इच्छा माझ्याजवळ प्रदर्शित केली होती. मी तसा उल्लेख केला होता त्यावेळी. अगदी बरोबर. काय करतात हे? माणूस काहीसा भावना प्रधान आणि तडफेच आहे. काय फडके? आधी रेल्वेत नोकरीला होते, पण आई अत्यवस्थ असताना वरिष्ठांनी रजा नाकारली. त्यामुळे अखेरची भेट न होताच आईचे निधन झाले आणि संतापून यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला. मध्ये 2-4 नोकऱ्या केल्या आणि आता लष्कराच्या हिशेबी खात्यात स्थिरावले आहेत. आपल्या लोकांच्या उन्नतीची आस मनी आहे असे दिसते. होय. आपल्या व्याख्यानाच्या प्रभावाने संपूर्ण महाराष्ट्रभर यांनी वादळाप्रमाणे फेरफटका मारला. कारागिरांच्या, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. इंटरेस्टिंग. फडके, तुमची ही धडाकेबाज कृती आम्हास अतिशय आवडली आहे. वेळ वाया न दवडता तुम्ही या विषयावरील प्राथमिक पाहणी करून आपल्या लोकांची स्थिती याची देही याची डोळा पाहिली, यासाठी आपण अभिनंदनास पात्र आहात. काका, अशा प्रकारचे तरुण या कामात रस घेऊ लागले म्हणजे उन्नतीचा दिवस दूर नाही. गावोगावीच्या आपल्या लोकांची स्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपल्या मनात काय विचार आले, त्या स्थितीचे आपण कशा प्रकारे विश्लेषण केले आणि मनात कोणत्या उपाययोजनांविषयींचे विचार केलेत, हे जाणून घ्यावयास आम्हास निश्चितच आवडेल. आपल्या प्रोत्साहनाने माझे ऊर भरून आले आहे आणि माझ्या मनातल्या योजनांविषयी आपणापाशी बोलण्याची माझी प्रबळ इच्छा आहे. परंतु आता मात्र व्यापार आणि स्वदेशी यावर आज आपण काय बोलणार आहात हे ऐकण्यासाठी मी उत्सुक झालो आहे. होय, सगळेच उत्सुक आहेत, नवे वाट पाहत आहेत. तेव्हा माधवराव, आपण आपल्या भाषणास अधिक उशीर करू नये. होय, परंतु फडके, या विषयावर आपण भेटून सविस्तर बोलूयात हे मात्र नक्की. होय, या बसा, या. हिंदुस्थानातील संपत्ती रसाचे इंग्रजी राज्यकारभार
आणि व्यापार कसे भयप्रद शोषण करीत आहेत याचे भानावर येऊन निरीक्षण करणे आणि त्यास अटकाव करण्यासाठी उपाय योजणे अत्यावश्यक आहे. कारण प्रजेकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 1/3 म्हणजे 16 कोटी रुपये दरसाल कंपनी सरकारकडे खंडणी स्वरूपात विलायतेस जातात. वरवर पाहता असे दिसते की हिंदुस्थानची निर्यात जास्त आणि आयात कमी आहे, म्हणजे नफा अधिक हवा. परंतु त्यातील मेघ अशी आहे की इंग्रजी राज्यात व्यापार वाढला असे असूनही देशाचे दारिद्र्य दूर व्हावयाचे सोडून वाढतच आहे. याचे अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे या साऱ्या व्यापाराची वाढ ही इंग्रजी भांडवल आणि त्यांच्या साधनांनी झालेली आहे. साराच्या सारा नफा त्यांच्या खिशात जातो आणि आपणास केवळ पोट भरण्या इतक्या मजुरीखेरीज काहीही मिळत नाही. वास्तविक या नफ्यातील मोठ्या हिश्श्यावर आपला हक्क आहे. याकरिता इतर देशीयांनी भांडवल उभे करून येथेच कारखानदारी आणि उद्योग उभे करावयास हवे. यासाठी ब्रिटिशांच्या उद्योगांचा आणि यांत्रिक कौशल्यांचा अभ्यास करणे अगत्याचे आहे. तरच विलायती कारखान्यांच्या स्पर्धेत उतरता येईल. जगभरात उद्योगांचे वारे वाहत आहेत. विदेश, जात, भाषा, देश, धर्म यांचा अडसर नसतो. तेव्हा इंग्रजी विद्या शिकून आपल्या देशाची समृद्धी वाढत असेल तर ती शिकणेही अनिवार्य आहे. मुंबईतील गुजराती आणि पारशी बांधव उद्योगधंद्यांच्या विकासासाठी मोठीच खटपट करीत आहेत. आपले उद्योग बळकट झाले तर आपली आर्थिक स्थिती बळकट होईल. आपले शासन आणण्याचे बळ आपणास प्राप्त होईल. तेव्हा मित्रांनो, स्वदेशीचा वापर करा, स्वदेशी स्वीकारा. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. अहो, हे घ्या पाणी. रमाबाई, आज नवीन शिक्षिका सगुणाबाई देव यायच्या होत्या. आल्या होत्या ना? हो, आल्या होत्या ना. त्या खूप छान शिकवतात. होय ना? मग आपल्या घरातील बायकांनी त्यांना कामास जुंपले की नाही? काय झाले का एवढे हसावयास? त्यांनी सुलट सुभद्रा काकूंना चटणी वाटावयास आणि भाकऱ्या थापावयास लावल्या. आम्हास खात्रीच होती त्यांच्याविषयी. त्या साऱ्यांना पुरून उरणार आणि तुमच्या अभ्यासाचा मार्ग सुरळीत होणार. चला, एक गोष्ट व्यवस्थित मार्गी लागली. बरे का रमाबाई, आज आमचे स्वदेशीवरील व्याख्यान ऐकण्यासाठी एक अतिशय अस्वस्थ मनाचा तरुण आला होता. वासुदेव बळवंत फडके. शेतकऱ्यांच्या समस्यांवर आमच्या साऱ्यांप्रमाणेच त्याचेही हृदय व्याकुळ झाले होते. पण आम्ही या साऱ्या प्रश्नावर थंड डोक्याने विचार करून ठोस उपाय काढू इच्छितो. परंतु त्याच्या मस्तकात मात्र अंगारच पेटला असल्याचे आम्हाला जाणवले. त्याच्याविषयी अधिक सांगावयाचे म्हणजे रमा, चल, गर्भाधान सोहळ्याची तयारी करावयाची आहे. हो, आलेच मी. चल.